हॅलो फ्रेंड, सो कसे आहेत सगळे? मजेत ना? सो आता वाजले आहेत 2:45 रात्रीचे आणि मी आहे स्टेशनला आणि माझ्यासोबत आहे ही दोघंजणं. सो आम्ही निघालो आहे कोकणामध्ये आणि आमच्यासोबत एवढा मोठा पचका झालेला आहे. म्हणजे तिकीट तर आम्हीच काढली बघून. मी नाही, तिकीट तर आम्हीच काढली, बुक तर आम्हीच केली. आम्ही म्हणजे मी आणि मयुरी आम्ही दोघांनी केली. ॲक्च्युली आम्ही ना 2 तिकीट जातानाची बुक केलेली. सो एक आहे ना ती कॅन्सल केली आम्ही, जी होती कोकण कन्या 11:15ची होती आणि 29ची होती, जी 29 डिसेंबर. आणि ती वेटिंग लिस्टला खूप होती म्हणून आम्ही दुसरी पण बुक केली, जी की 12:30. आम्ही फक्त टाईम बघितला आणि तो बघितला नाही की 28 तारीख होती त्याच्यामध्ये, ते बघितलंच नाही आम्ही. आणि आमच्यासोबत स्कॅम झाला बिकॉज ऑफ यू. तुम्ही म्हणजे आम्ही मस्त की मी तर मस्त की झोपलेली आणि तेवढ्यात ह्या दोघांचा फोन येतो मला आणि बोलतात ती ट्रेन आपली आत्ताची आहे, अर्ध्या तासानंतर नाही 1 तासानंतर. 11:30ला फोन आला आणि सांगितलं की 1 तासाने आपली ट्रेन आहे. ते तर नशीब थोडी डिले होती म्हणून फटाफट आम्ही तयारी केली, पॅकिंग झाली होती. पण हिची काहीच पॅकिंग झाली नव्हती. ॲन टायमाला सगळी पॅकिंग केलेली आहे. 2 बॅग आणले. 2 बॅग म्हणजे पाठून तयारी करून पण 2 बॅग रेडी झाली आहेत. आणि आमची तरी दुपारी केली होती आम्ही ऑफिसवरून आल्यानंतर, तर एक बॅगच आहेत आमच्या. तो एवढा मोठा स्कॅम झालेला आहे. ठीक आहे, पोचलो आहे तरी टाईमवर, पण ट्रेन डिले आहे. सो दाखवते तुम्हाला आम्ही ट्रॅव्हल करता करता आमची मजा कशी आहे ती. सो माझ्याबरोबर कियान पण आहे, हा फक्त केशव नाही आहे, पण तो झोपेत आहे ऑलरेडी, जास्त बोलत नाही त्यासाठी. सो आम्ही दाखवतो आता आमचा ट्रॅव्हल आमची जर्नी तुम्हाला दाखवतो. खूप इंटरेस्टिंग असणार आमचं. खूपच स्टे ट्यून. या स्टे ट्यून. हे बघा, आता आमचं ट्रेन लागली आहे. आत्ता आमची ट्रेन लागलेली आहे. सो आमचं कोच आहे S5, म्हणून आम्ही आता ह्या साईडला चाललो आहे. साडेबाराची ट्रेन होती आणि आता वाजले आहेत 3:15, म्हणजे इतकी ट्रेन लेट आहे. हॅलो, सो गुड मॉर्निंग. आमची ट्रेन आली 4:45ला आणि 4:45ला पण खूप कंटाळलो होतो म्हणून काही शूट करता आलेलं नाही. आणि मग नंतर झोपलो, पण तसं कोणी झोपलं नाही, मी आणि कियानच झोपलो. ही दोघं तसेही जागे होते. हाय, गुड मॉर्निंग. ही दोघं तसे. खूप थंडी आहे. कल्पनाला तुम्ही बघाल ना तर तिने तिच्या बहिणीला घेतलेलं घातलं आहे, त्याच्यात टॅग पण नाही काढले, नाही तर तिला परत ठेवावं लागेल. तिची बहीण घेणारच नाही म्हणून तिने टॅग नाही काढलाय, पण असंच घातलंय, विथ टॅग घालून बसली आहे कारण थंडी असल्यामुळे. कियान पण झोपलंय, अजून आम्ही फ्रेश पण नाही झालोय आणि आता वाजले आहेत 8 आणि ट्रेन खूप लेट आहेत. आत्ताशी आम्ही रोह्याला पोहोचलो. विचार करतो आम्ही आता गोव्याला जाऊ. इथेच खूप टाइम झाला थांबलेली आहे. पाचशे ट्रेन सगळे गेले, पण हीच ट्रेन जात नाही आहे अजून. सो कियान पण आता उठलेले आहे, मस्त फ्रेश झालंय. झोप उडाली आता सगळ्यांची. उडी तोडून टाकेल तुझा. कियांचा न्यू फ्रेंड ट्रेन मधला. सो फक्त लगेच 2 मिनिटात फ्रेंडशिप झाली आणि खेळायला पण लागले. जो 13 वाला दे जरा, देखती हूँ कैसा लगता है.
आम्ही आहे ना बसून ट्रेनमध्ये हे बघा हेल्मेट लावली हेल्मेट लावते काय काम नाही ना ट्रेन पण डिले आहे खूप म्हणून बसून काय करणार आता हेल्मेट लावते तिच्या पण हाताला नका नाही येत तरी पण बघा हिची तर नका नाही तरी पण टाइमपास चालू आहे तरी तिचा आपला कशी लावते लागत नाही तरी पण आपलं थोडं आणि कियाने ते पाठीमागे त्याला फ्रेंड भेटलाय आणि तो फ्रेंड बरोबर खेळतोय. कुठे आहे पण पकडायला बघ आधी तिथे आहे का नाही आहे तो आता परत स्टार्ट कर कर बाबू कर कंटाळले आता फायनली पोचलो आम्ही कुडाळला आणि आता वाजले आहे किती वाजले 4:30 वाजले आहेत आणि आत्ता पोचलो आहे खूप थकलो आहे ॲक्च्युली खरंच म्हणजे असं वाटलं की काय कधी येणार पण ठीक आहे आता पोचलो आहे आता पुढे एन्जॉय खूप करायचं आहे तसं तर आम्हाला पण आज आम्ही आराम करणार आहोत आणि उद्या आम्ही खूप एन्जॉय करू. ही हालत बघा कशी झाली आहे इतका वेळ वेट करून ट्रेन सगळे किती थकले आणि कियांचा एक्साइटमेंट लेवल कधीच संपत नाही तो ऑलवेज ॲक्टिव्ह एनर्जेटिक पर्सन आहे हे बघा. सो फायनली कुडाळ स्टेशन मस्त आहे मला तर मिनी गोवासारखं वाटायला लागलं. सो आम्ही आता इथून ऑटो पकडतो आहे. ए हिरो इकडे कुठे बसणार आई ऑटोमध्ये. आता आपण ऑटोनी बस स्टँडला जाणार आहे. हा मग बसनी जाणार आपण बसनी जाणार आहे. फायनली कियान पण खुश झाला पोचलो ते ट्रेनमध्ये राऊंड कंटाळला होता तो पण सारखा विचारत होता कधी पोचणार आता पोचलो. फायनली आम्ही रूमवर पोचलो. सो 7:30 वाजता आम्ही रूमवर पोचलो. खूप थकलो होतो आणि खूप भूक लागली होती. सो आम्ही फटाफट जेवण घेतलं आणि आता वाजले आहे 9. जेवण झाल्याने आता फ्रेश झालो आम्ही आणि लवकरच झोपणार आहोत कारण उद्याचं प्लॅनिंग पूर्ण प्लॅनिंग आमची तयारी झालेली आहे. सो सकाळी लवकर उठायचं आहे. सो स्टे ट्यून फॉर टुमॉरोज ब्लॉग. सो भेटू मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.